Hello student, today we are going to start next lecture of integration. इंटिग्रेशनचं नेक्स्ट लेक्चर आता आपल्याला चालू करायचं आहे. इन प्रिव्हियस लेक्चर पाठीमागच्या लेक्चर मध्ये आपण काय बघितलं तर आपला नवीन जो फंक्शन आहे ते आपल्याला सुरुवात करायची आहे विच इज इंटिग्रल ऑफ द फॉर्म. पण ज्यावेळी आपण इंटिग्रल ऑफ द फॉर्म बघत असेल तर त्याच्या आधी आपल्याला जे आपण फॉर्म्युले आहेत आपण त्याला इनव्हर्स फॉर्म्युले ते फॉर्म्युले त्या ठिकाणी आपल्याला पाठ पाहिजे ते म्हणजे कुठले 1 upon a square plus x square. त्यानंतर सेकंड फॉर्म्युला 1 upon x square minus a square, 1 upon a square minus x square. ओके, हे तीन फॉर्म्युले विदाउट स्क्वेअर रूट अँड सेम फॉर्म्युले विथ स्क्वेअर रूट. 1 upon स्क्वेअर रूट मध्ये a square minus x square, 1 upon स्क्वेअर रूट मध्ये x square minus a square and 1 upon स्क्वेअर रूट मध्ये x square plus a square. हे तीन फॉर्म्युले म्हणजे हे टोटल 6 फॉर्म्युले आपल्याला इंटिग्रल ऑफ द फॉर्म ज्यावेळी आपण बघणार हे फॉर्म्युले आपल्याला माहित पाहिजे आणि यांचं प्रूदॅट आता आपल्याला विचारू शकतात. हे प्रूदॅट आपण काल सुरुवात केली होती म्हणजे आपण हे प्रूदॅट करणार, हे फॉर्म्युले बघणार आणि मग इंटिग्रल ऑफ द फॉर्मला आपण सुरुवात करणार आहोत. याच्या आधी आपला जो टाइप झालाय तो सबस्टिट्यूशन झालाय, तो लक्षात ठेवा कारण या जे प्रूदॅट करताना आपल्याला सबस्टिट्यूशन यूज होतं. बट कुठल्या टर्म साठी सबस्टिट्यूशन यूज होत नाही, या दोन फॉर्म्युलासाठी. तर कुठली मेथड यूज होते, पार्शियल फ्रॅक्शन. काल लास्टचे दोन एक्झाम्पल आपण जे बघितले पार्शियल फ्रॅक्शन त्या ठिकाणी यूज होणार आहे कारण ह्या डिनॉमिनेटरचा आपल्याला त्या ठिकाणी रूट्स भेटतात, त्याचे फॅक्टर पडतात त्या ठिकाणी. मग ते फॅक्टर म्हणजेच काय, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरच्या फॉर्म्युलानुसार ए प्लस बी ए मायनस बी. बरोबर, इथं दोघांमध्ये चेंज, इथं एक्स आधी आहे एक्स नंतर आहे, एक्स आधी आहे इथं एक्स नंतर आहे, लक्षात ठेवा त्या ठिकाणी. ओके, तर हे प्रूदॅट त्या ठिकाणी व्यवस्थित बघितले आपण कालच्या लेक्चरला. इथं ज्यावेळी प्लस असेल मध्ये तर आपण काय करतो त्या ठिकाणी सबस्टिट्यूशन करतो. कुठलं सबस्टिट्यूशन करतो तर x इज इक्वल टू टॅन थिटा, x इज इक्वल टू टॅन थिटा, यावरून थिटाची व्हॅल्यू काढतो. बरोबर, ती लास्टला सबस्टिट्यूट करून देतो त्या ठिकाणी. ओके, तर आपण हे कालच्या लेक्चरला आपण फर्स्ट 3 जे फॉर्म्युले यांचे फॉर्म्युले बघितले काय असतात आणि प्रूदॅट बघितलं कसे ते प्रूव्ह झाले फॉर्म्युले. मग पहिला फॉर्म्युला काय आला, 1 upon a square plus x square चा 1 upon a tan इनव्हर्स x upon a. फॉर्म्युले पाठच झाले पाहिजे. सेकंड फॉर्म्युला काय आला, 1 upon x square minus a, दोघांचा नियर टू सेम फॉर्म्युला बघा. 1 upon 2a log of x आधी आहे x प्लस a आधीवर आणि खाली x मायनस a आणि खाली x प्लस a. देन सेकंड फॉर्म्युला x नंतर आहे फक्त लॉगच्या पुढं हीच टर्म पुढे ठेवायची, a फक्त वरती काय लिहिणार प्लस x अपॉन a मायनस x. साइन त्या ठिकाणी डिफरंट आहे, x a ची पोझिशन त्या ठिकाणी डिफरंट आहे लक्षामध्ये. आणि हे दोन्ही आपण प्रूदॅट केले पार्शियल फ्रॅक्शन वरून. मग ते पार्शियल फ्रॅक्शन आपल्याला लास्टला समजून घ्यायचेच आहे, त्यावेळी देखील आपण हे परत समजून घेऊ. आता आपल्याला राहिलेले 3 फॉर्म्युले त्या ठिकाणी प्रूदॅट करायचे आहेत. आता त्यापैकी आता फर्स्ट घेऊ इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर इंटू डीएक्स. या टर्मचं इंटिग्रेशन असतं काय असतं त्या ठिकाणी, साइन इनव्हर्स एक्स अपॉन ए प्लस सी. हे आपल्याला प्रूदॅट करायचा आहे. फॉर्म्युला नंबर 4 म्हणजे या टर्मचं इंटिग्रेशन साइन इनव्हर्स एक्स अपॉन हे आपण फॉर्म्युले बघितले, लिहून पण घेतले. याचं इंटिग्रेशन हे असतं हे आपल्याला माहिती, बट का असतं कसं असतं ते आपल्याला प्रूदॅट करायचं आहे. बरोबर, मग आता प्रूदॅट करताना आपण सबस्टिट्यूशन त्या ठिकाणी बघितलं होतं. या दोघांना सबस्टिट्यूशन नाहीये, प्लस टर्म असेल तर x इज इक्वल टू टॅन थिटा पुट करायचं. इथं x नंतर आहे, x नंतर आहे, मग जी टर्म इथं पुढे दिसते बघा तीच पुट करतो. कुठली,
सॉरी इथं स्क्वेअर रूट मध्ये आहे. कुठली पुट करणार x इज इक्वल टू साइन थिटा आणि त्याच्यासोबत असणार तो म्हणजेच कुठला a ची टर्म. त्याच्यासोबत काय असणार a म्हणजे आपण सबस्टिट्यूशन करताना काय पुट करणार पुट x is equal to a sin theta. x is equal to a sin theta. The sin inverse आहे. आधीच्या याच्यामध्ये काय पुट केलता a tan theta. लक्षात ठेवा tan theta. मग आपल्याला माहिती ज्या ठिकाणी सबस्टिट्यूशन येतं त्यानंतर त्या टर्मचा आपण काय घेतो डेरिव्हेटिव्ह. सांगा x चा डेरिव्हेटिव्ह 1, a चा डेरिव्हेटिव्ह कॉन्स्टंट तशीच येणार. पुढे साइन चा डेरिव्हेटिव्ह साइन थिटाचा डेरिव्हेटिव्ह त्या ठिकाणी येणार कॉस थिटा. अँड बट आपण जर आपण y चा डेरिव्हेटिव्ह घेत असेल विथ रिस्पेक्ट टू x इम्प्लिसिएंट फंक्शन नुसार तर मग या ठिकाणी काय येणार त्याला मल्टिप्लाय होतो d थिटा अपॉन dx. dx डिवाइड इकडे मल्टिप्लाय होणार म्हणजे आपल्याला dx हा कशाच्या ऐवजी किंवा dx च्या ऐवजी काय पुट करायची ती टर्म भेटेल आपल्याला. काय पुट करणार a cos थीटा इंटू d थीटा. a cos थीटा इंटू d थीटा. लक्षामध्ये ओके. आता हेच सबस्टिट्यूशन आता आपण एक्झाम्पल मध्ये पुट करणार बट त्याच्या आधी आपल्याला या ठिकाणी थीटाची व्हॅल्यू काढून घ्यावं लागेल. थीटा इज इक्वल टू काय होणार तर ही टर्म सगळ्यात आधी a मल्टिप्लाय इकडून डिवाइड होणार x अपॉन a इज इक्वल टू साइन थीटा. दॅट इज थीटा इज इक्वल टू साइन इकडे येणार म्हणजे साइन इनवर्स होणार साइन इनवर्स x अपॉन a. साइन इनवर्स x अपॉन a. झालं. आता आलेलं सबस्टिट्यूशन जे आहे ते कशामध्ये पुट करणार ज्याचं आपल्याला इंटिग्रेशन घ्यायचंय ते इंटिग्रेशन ऑफ कशाचं घ्यायचंय आपल्याला इंटिग्रेशन मध्ये 1 अपॉन स्क्वेअर रूट मध्ये a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर इंटू dx आणि यामध्ये सबस्टिट्यूशन करणार. कशाचं सबस्टिट्यूशन करणार आधी dx तर dx च्या ऐवजी काय पुट करणार जी dx ची टर्म आहे त्याच्या ऐवजी येणार बाकीची टर्म तशीच ठेवायची ती पुढल्या स्टेपला आपण पुट करू. dx च्या ऐवजी काय येणार a cos थीटा इंटू d थीटा. a cos थीटा इंटू काय आला d थीटा आला. आता आपण इथं x ची व्हॅल्यू पुट करणार. x च्या ऐवजी काय पुट केला a sin थीटा बट इथं x स्क्वेअर म्हणलं त्याचा पण स्क्वेअर होणार. देअरफॉर काय होणार 1 अपॉन स्क्वेअर रूट मध्ये काय होईल a स्क्वेअर तसाच राहणार त्याच्या ऐवजी काय पुट करत नाही आपण x स्क्वेअर च्या ऐवजी येणार a sin थीटा त्याचा स्क्वेअर म्हणजे a स्क्वेअर sin स्क्वेअर थीटा. sin स्क्वेअर थीटा झालं. आता दोघांमधून a स्क्वेअर बाहेर घेणार. इंटिग्रेशन पुढे काय राहिलं a cos थीटा एज इट इज d थीटा. ह्या दोन्ही टर्म मधून खालच्या बघा a स्क्वेअर बाहेर येणार. a स्क्वेअर बाहेर आल्यानंतर बघा स्क्वेअर रूट मध्ये काय होईल a स्क्वेअर इंटू a स्क्वेअर बाहेर आला इथं काय राहणार 1 मायनस हा a स्क्वेअर गेले बाहेर इथं काय राहील साइन स्क्वेअर थीटा इंटू वरती राहणार. बट हेच टर्म आपण इकडे पण लिहू शकतो a इंटू कॉस थीटा इंटू डी थीटा. चला आता या ठिकाणी बघा जर आपण स्क्वेअर रूट मध्ये दोन टर्मची जर टर्म असेल मल्टिप्लिकेशन असेल तर आपण एक स्क्वेअर रूट बाहेर लिहू शकतो म्हणजे स्क्वेअर रूट ऑफ a स्क्वेअर साइडला लिहिणार आपण cos थीटा अपॉन स्क्वेअर रूट ऑफ a स्क्वेअर साइडला लिहिला इंटू पुढे काय होणार मग सेकंड स्क्वेअर रूट मध्ये राहणार 1 मायनस कॉस साइन स्क्वेअर थीटा
इंटू डी थिटा. बट आपल्याला माहितीये स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट जर असेल तर कॅन्सल होणार, रिमेनिंग राहतो ए ला कॅन्सल होणार. आणि 1 मायनस साइन स्क्वेअर काय असतो याचा फॉर्म्युला आपल्याला माहितीये आयडेंटिटीज वरून. 1 मायनस कॉस स्क्वेअर, इथं बघा साइन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर फॉर्म्युला काय असतो, साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. मग साइन स्क्वेअर तिकडे होणार मायनस होणार, 1 मायनस कॉस स्क्वेअर म्हणजे 1 मायनस साइन स्क्वेअर म्हणजेच काय येणार कॉस स्क्वेअर. स्क्वेअर रूट मध्ये आला कॉस स्क्वेअर थिटा इंटू डी थिटा. स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल झाला, रिमेनिंग राहिला कॉस थिटा अपॉन कॉस थिटा, दॅट इज कॅन्सल विथ इच अदर आणि रिमेनिंग राहिला मग ओनली डी थिटा. आणि इंटिग्रेशन ऑफ डी थिटा काय असतं, ओनली थिटा. आणि थिटाची ओरिजिनल व्हॅल्यू पुट करून देणार. थिटाची काय आलेली आहे साइन इनव्हर्स एक्स अपॉन ए, दॅट इज साइन इनव्हर्स एक्स अपॉन ए, पुढे येणार प्लस सी. म्हणजेच या टर्मचं इंटिग्रेशन काय आलं, साइन इनव्हर्स एक्स अपॉन हे प्रूव्ह झालं. म्हणजे या टर्मचं इंटिग्रेशन आपण काय लिहू शकतो डायरेक्टली, साइन इनव्हर्स एक्स अपॉन हे आपण प्रूव्ह केलं. कसं प्रूव्ह केलं लक्षात ठेवा, सबस्टिट्यूशन केलं त्या ठिकाणी. इथं एक्स स्क्वेअर नंतर आहे, नंतर असेल तर साइन थिटा पुट करू शकतो किंवा कॉस थिटा देखील पुट करू शकतो. ए कॉस थिटा जरी पुट केलं तरी सेम येणार आहे, फक्त इथं फॉर्म्युला ए 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा, वरती साइन थिटा येणार आणि खाली येणार साइन स्क्वेअर थिटा. स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल होतं, साइन साइन कॅन्सल होणार, रिमेनिंग थिटाच राहतो त्या ठिकाणी. लक्षात ठेवा कसा फॉर्म्युला प्रूव्ह केला, तर यामध्ये पुट केलं आपण एक्स इज इक्वल टू ए साइन थिटा. एक्स इज इक्वल टू ए साइन थिटा ही टर्म पुट केलेली आहे. आणि ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर साठी काय पुट केली ती, एक्स इज इक्वल टू ए टॅन थिटा. काय पुट केलं यामध्ये, टॅन थिटा. लक्षात ठेवा काय पुट केलं, टॅन थिटा. झालं, 4 फॉर्म्युले आपले प्रूव्ह दॅट झाले. आता राहिले 2 खालचे फॉर्म्युले, आता आपण त्या ठिकाणी प्रूव्ह दॅट करणार आहोत. तर नेक्स्ट फॉर्म्युला घेणार तो म्हणजे कुठला, एक्स स्क्वेअर मायनस, इथं बघा दोघांमध्ये काय चेंज आहे, एक्स स्क्वेअर इथं नंतर आहे, इथं एक्स स्क्वेअर आधी आहे. एक्सच्या पोझिशन वरून देखील फॉर्म्युला चेंज होतो, लक्षात ठेवा. इनव्हर्सचे फॉर्म्युले आपल्याला इंटिग्रल ऑफ दी फॉर्म जेवढे आहेत त्या सगळ्यांमध्ये हे फॉर्म्युले यूज होणार आहेत. हे 6 फॉर्म्युले पाठच पाहिजे. जसं डेरिव्हेटिव्ह मध्ये कंपोजिट फंक्शन खूप महत्वाचं असतं, तसं इंटिग्रेशन मध्ये हे इनव्हर्सचे फॉर्म्युले 6. कारण इंटिग्रल ऑफ दी फॉर्म मध्ये मोस्ट ऑफ हेच फॉर्म्युले यूज होतात त्या ठिकाणी. पार्शियल फ्रॅक्शन मध्ये जास्त यूज होत नाही. पार्शियल फ्रॅक्शन मध्ये सबस्टिट्यूशनचे जे आहे खालच्या टर्मचं डेरिव्हेटिव्ह वरती ते फॉर्म्युले यूज होतात. ओके, आणि बाय पार्ट मध्ये देखील हेच फॉर्म्युले काही वेळेस यूज होतात. त्यासाठी हे फॉर्म्युले खूप महत्वाचे आहेत. तर नेक्स्ट फॉर्म्युला आता आपल्याला प्रूव्ह करायचा आहे. हा फॉर्म्युला आपला प्रूव्ह दॅट झालेला. आता नेक्स्ट इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन स्क्वेअर रूट मध्ये एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर इंटू डीएक्स इज इक्वल टू, या टर्मचं इंटिग्रेशन असतं काय असतं, लॉग ऑफ मॉड मध्ये एक्स, इथं बघा मायनस आहे म्हणलं काय येणार मायनस, तर ऍज इट इज तीच टर्म येते एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर प्लस सी. हे इंटिग्रेशन असतं. हे आपल्याला काय करायचंय त्यामध्ये प्रूव्ह दॅट करायचं आहे. आता प्रूव्ह दॅट कसं करणार, ओके, तर प्रूव्ह दॅट करण्यासाठी सबस्टिट्यूशन महत्वाचं आहे. काय सबस्टिट्यूशन त्यामध्ये करतो, हे सबस्टिट्यूशन त्या ठिकाणी महत्वाचं आहे. काय त्या ठिकाणी सबस्टिट्यूशन करतो, ज्यावेळी
एक्स स्क्वेअर आधी आहे आणि ए स्क्वेअर नंतर. इथं काय पुट करणार? एक्स इज इक्वल टू ए साइन थिटा पुट केला. इथं ती टर्म पुट करून चालणार नाही. इथं पुट करायचं आपल्याला एक्स इज इक्वल टू, टेबल मी लिहून दिलता बघा, त्याच्यामध्ये बघा ज्यावेळी ही टर्म असेल या दोघांना काही सबस्टिट्यूशन नाहीये. विदाऊट स्क्वेअर रूट मध्ये फक्त याला सबस्टिट्यूशन आहे. स्क्वेअर रूट मध्ये तिन्ही टर्मला सबस्टिट्यूशन. इथं प्लस आहे म्हणजे डेफिनेटली या ठिकाणी येणार एक्स इज इक्वल टू ए टॅन थिटा. तिन्ही टर्मला वेगवेगळं सबस्टिट्यूशन लक्षात ठेवा स्क्वेअर रूटच्या. पहिल्याला आहे ए साइन थिटा, दुसऱ्याला येतं एक्स इज इक्वल टू ए सेक थिटा. काय सबस्टिट्यूशन आहे? एक्स इज इक्वल टू ए सेक थिटा. म्हणजे यामध्ये सबस्टिट्यूशन येणार पुट एक्स इज इक्वल टू ए सेक थिटा. आता एक्स इज इक्वल टू ए सेक थिटा पुट केल्यानंतर काय होईल? सबस्टिट्यूशन केल्यानंतर आपण त्या टर्मचा काय घेतो? डेरिव्हेटिव्ह घेतो. मग काय डेरिव्हेटिव्ह त्या टर्मचा? एक्स चा डेरिव्हेटिव्ह 1, ए चा एच डी, सेक थिटाचा डेरिव्हेटिव्ह काय ना? सेक थिटाचा डेरिव्हेटिव्ह काय असतो? सेक थिटा इंटू टॅन थिटा इंटू टॅन थिटा आणि त्याला मल्टिप्लाय येणार डी थिटा अपॉन डीएक्स. डीएक्स इकडे मल्टिप्लाय येणार, therefore dx is equal to येणार d a sec theta into tan theta into d theta. आणि त्याचबरोबर थिटाची देखील व्हॅल्यू लागेल आपल्याला. थिटा इज इक्वल टू काय होणार? एक्स अपॉन ए आणि त्याला सेक थिटा इनवर्स म्हणजे दॅट इज सेक इनवर्स एक्स अपॉन ए. डायरेक्टली लिहिली तरी चालेल. चला ओके. आता हे सबस्टिट्यूशन झालेलं आहे. आता हे आलेलं सबस्टिट्यूशन कुठं पुट करणार? एक्झाम्पल मध्ये पुट करणार. पुढल्या टर्मचं इंटिग्रेशन घ्यायचंय आपल्याला. इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन स्क्वेअर रूट मध्ये एक्स स्क्वेअर मायनस एस स्क्वेअर इंटू डीएक्स. सबस्टिट्यूशन आपण काही पुट करू शकतो हे लक्षात ठेवा. त्या ठिकाणी आपल्याला जे प्रोडक्ट करायचंय त्याच्यावरून त्याचं सबस्टिट्यूशन आपण ठरवतो. आता आलेल्या व्हॅल्यू या टर्म मध्ये पुट करणार आहे. सगळ्यात आधी व्हॅल्यू पुट करतो आपण ती म्हणजे डीएक्स ची. सांगा डीएक्स च्या ऐवजी काय येणार? पूर्ण जी टर्म आलेली ती म्हणजे ए इंटू सेक थिटा इंटू टॅन थिटा इंटू डी थिटा. झालं. आता खाली मग एक्स ची व्हॅल्यू पुट करणार. एक्स कशाच्या ऐवजी पुट केला? एक्स सेक थिटाच्या ऐवजी इज इक्वल टू इंटिग्रेशन मध्ये. आता ही टर्म इकडे मल्टिप्लाय होणार 1 ला ए इंटू सेक थिटा इंटू टॅन थिटा इंटू डी थिटा पुढे लिहिणार डिवायडेड बाय खाली स्क्वेअर रूट मध्ये एक्स च्या ऐवजी येणार ए सेक थिटा पण स्क्वेअर एक्स चा म्हणून तिथे येणार ए स्क्वेअर थिटा ए स्क्वेअर इंटू सेक स्क्वेअर थिटा पुढे मायनस ए स्क्वेअर. दोघांमधून कॉमन काय येणार? दोघांमधून कॉमन येणार ए स्क्वेअर. ए सेक थिटा इंटू टॅन थिटा. दोघांमधून ए स्क्वेअर कॉमन येणार बट स्क्वेअर रूट मध्ये ए स्क्वेअर म्हणजे फक्त राहणार ए अँड स्क्वेअर रूट मध्ये राहणार सेक स्क्वेअर थिटा मायनस ए स्क्वेअर तर बाहेर गेलाय त्याच्याऐवजी राहतो 1 आणि तर ए गेट कॅन्सल टू इच अदर. हॅलो. देन पुढं इंटिग्रेशन मध्ये काय राहिलं वरती? सेक थिटा इंटू टॅन थिटा स्क्वेअर रूट मध्ये सेक स्क्वेअर थिटा मायनस 1 दॅट इज काय असतो तो? टॅन थिटा टॅन स्क्वेअर थिटा इंटू येणार आहे पुढे डी थिटा. मग स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल होतो. रिमेनिंग राहिला टॅन थिटा गेट कॅन्सल इंटू राहिला सेक थिटा
फक्त राहिला त्याच्यामध्ये इंटू डी थिटा. आणि आता आपल्याला सेक थिटाचं इंटिग्रेशन काय माहितीये, आपण प्रूव्ह दॅट देखील केलेलं आहे. बघा मागं फॉर्म्युले त्या ठिकाणी पाठ झाले पाहिजे. इंटिग्रेशन ऑफ सेक थिटा काय असतं त्या ठिकाणी, लॉग ऑफ सेक थिटा प्लस टॅन थिटा. सेक थिटा प्लस टॅन थिटा. सेक थिटा प्लस टॅन थिटा. आता आपल्याला ओरिजिनल व्हॅल्यू या ठिकाणी पुट करून द्यावं लागतील. कशा पुट करणार त्या ठिकाणी, सेक थिटा आपल्याला फॉर्म्युला या ठिकाणी पुट केलाय तो म्हणजे टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा मायनस 1. हा एक फॉर्म्युला लक्षात ठेवा. आता यामध्ये व्हॅल्यू पुट करताना सेक थिटाची व्हॅल्यू आहे का आपल्याकडं, आहे. इथं आपण सेक थिटाची व्हॅल्यू डायरेक्टली लिहिण्यापेक्षा आपण स्टेप बाय स्टेप करू. म्हणजे काय होणार, सेक थिटा म्हणजेच काय होणार, एक्स अपॉन ए फक्त डिवाइड इकडून डिवाइड होणार, ही झाली सेक थिटा. बट अजून व्हॅल्यू लागेल ती म्हणजे टॅन थिटाची. टॅन थिटा काढणार कसा, बट आपल्याला माहितीये टॅन थिटा इन टर्म्स ऑफ सेक थिटा मध्ये काय असतो, पण आपल्याला स्क्वेअर मध्ये माहितीये. स्क्वेअरचं स्क्वेअर रूट कॅन्सल करणार. इथं बघा फॉर्म्युला आपण सिम्प्लिफाय करतोय. व्यवस्थित समजून घ्या, बुक मध्ये इथं डायरेक्टली पुट करून दिलेलं आहे, त्याच्यामुळे समजणार नाही. त्यासाठी व्यवस्थित समजून घ्या काय केलंय त्या ठिकाणी, कसं सिम्प्लिफाय केलंय. टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू स्क्वेअर रूट मध्ये सेक स्क्वेअर थिटा मायनस 1. सेक स्क्वेअर थिटा मायनस 1. आता यामध्ये आपल्याला टॅन थिटा काढायचा इन टर्म्स ऑफ सेक मध्ये, कारण आपल्याला व्हॅल्यू फक्त सेकची माहिती आहे. मग त्यासाठी आपण स्क्वेअर इथं काय करणार, टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड, स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड जर घेतलं तर आपल्याला त्या ठिकाणी होतो, हा फॉर्म्युला आपल्याकडे आहे टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा मायनस 1. पण आपल्याला टॅन थिटा काढायचंय, त्यासाठी घेणार तिथं फक्त टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड. स्क्वेअर रूट आणि स्क्वेअर काय होणार, एकमेकांना कॅन्सल होणार. इथं राहणार फक्त टॅन थिटा. आणि यामध्ये आपल्याला सेक थिटाची व्हॅल्यू माहिती, त्याचा फक्त स्क्वेअर होणार, दॅट इज एक्स बाय ए. टॅन थिटा इज इक्वल टू स्क्वेअर रूट मध्ये एक्स अपॉन ए होल टर्मचा स्क्वेअर मायनस 1. ही जी टर्म आहे ती टर्म त्यामध्ये आपण पुट करणार. कशामध्ये पुट करणार, एक्झाम्पल मध्ये पुट करणार. काय आली, टॅन थिटाची व्हॅल्यू आली, सेक थिटाची व्हॅल्यू आली. देअरफॉर लॉग ऑफ काय होणार पुढं, लॉग ऑफ सेक थिटाची व्हॅल्यू एक्स अपॉन ए. पुढं प्लस टॅन थिटाची व्हॅल्यू स्क्वेअर रूट मध्ये. आता हे जर सिम्प्लिफाय केलं क्रॉस मल्टिप्लिकेशन तर इथं एक्स स्क्वेअर होणार, ए स्क्वेअर होणार, ए स्क्वेअर इकडे मल्टिप्लाय होणार, डिवायडेड बाय दोन्ही टर्म्सचा ए स्क्वेअर होणार. मग हीच टर्म आपण कशी लिहू शकतो, एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर डिवायडेड बाय त्याचा स्क्वेअर रूट ऑफ ए स्क्वेअर म्हणजे काय होणार, ओनली ए. अशी टर्म त्या ठिकाणी सिम्प्लिफाय करणार. लॉग ऑफ एक्स मायनस ए प्लस, आता या टर्मचा आपण सिम्प्लिफाय जर केलं तर त्या ठिकाणी काय होईल, दोघांचा कॉमन डिनॉमिनेटर दॅट इज ए, वरती होणार एक्स प्लस स्क्वेअर रूट मध्ये एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर. झालं का प्रूव्ह दॅट, नाही तर डिवायडेड बाय ए कुठे गेला, तर बघा एकदम सिंपल स्टेप केली त्यांनी ए कॅन्सल करण्यासाठी. काय कॅन्सल केलं तिथं, लॉग ऑफ ए अपॉन बी चा फॉर्म्युला त्या ठिकाणी युज होतो. लॉग ऑफ ए काय त्या ठिकाणी एक्स प्लस स्क्वेअर रूट मध्ये एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर अँड बी काय येणार, लॉग ऑफ ए आणि पुढे येतो सी.
ह्या दोन्ही कॉन्स्टंट टर्म आहेत. कुठल्या टर्म आहेत? कॉन्स्टंट टर्म आहे, म्हणून या पूर्ण टर्मला आपण सी कन्सिडर केलाय. देअरफॉर लॉग ऑफ एक्स प्लस स्क्वेअर रूट मध्ये एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर प्लस सी हा झाला त्या टर्मचं इंटिग्रेशन. व्यवस्थित समजून घ्या काय काय सिम्प्लिफिकेशन केले. थोडं मोठं आहे. ए सेक थिटा पुट केलाय, यावरून सेक थिटाची व्हॅल्यू काढली. आपल्याला थिटाची व्हॅल्यू नाही लागत, सेक थिटा लागतो आणि टॅन थिटा लागतोय, कारण इंटिग्रेशन मध्ये सेक थिटा आणि काय आलाय? टॅन थिटा आलाय. म्हणून आधी टॅनची सेकची काढली, नंतर टॅनची देखील काढली, ती व्हॅल्यू पुट केली. यामध्ये सिम्प्लिफाय केलंय फक्त क्रॉस मल्टिप्लिकेशन. हे लक्षात ठेवा, इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन कसं केलंय खालच्या स्टेप मध्ये देखील तुम्ही करू शकता. दोघांचा डिनॉमिनेटर सेम आला. लॉगचा ए लॉग ए अपॉन बी चा फॉर्म्युला त्या ठिकाणी यूज केलाय. लॉग ए अपॉन बी चा फॉर्म्युला यूज केलाय आणि पुढे काय केलंय? फक्त ही जी पूर्ण कॉन्सेप्ट त्याला सी कन्सिडर केलाय फक्त. देन आपला फॉर्म्युला प्रूव्ह दॅट झाला. 1 अपॉन स्क्वेअर रूट मध्ये एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर डीएक्स इज इक्वल टू लॉग ऑफ एक्स मायनस स्क्वेअर रूट मध्ये एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. आलं लक्षामध्ये? फाईन. ओके. तर आता लास्ट फॉर्म्युला प्रूव्ह दॅट करायचा राहिलाय, तो तुम्ही घरी प्रूव्ह दॅट करायचा आहे आणि मला सेंड करायचा आहे. बघा यामध्ये काय फक्त एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर आहे. प्लस असेल तर इथं पुट करणार ए टॅन थिटा. एकदम सिंपल आहे. ए टॅन थिटा. बाकी सबस्टिट्यूशन तुम्ही सॉल्व्ह करायचं. ओके. हा लास्ट फॉर्म्युला तुम्ही त्या ठिकाणी सबस्टिट्यूट म्हणजे प्रूव्ह करायचा आहे, म्हणजे आपले इनव्हर्सचे फॉर्म्युले त्या ठिकाणी प्रूव्ह होणार आहेत सगळे. ओके. तर नेक्स्ट लेक्चरला आता आपण इंटिग्रल ऑफ द फॉर्म चालू करू. याच लेक्चरला केलं असतं, बट त्या ठिकाणी पॉइंट्स महत्वाचे आहेत, हे फॉर्म्युले महत्वाचे. आजचा तुमचं लेक्चर कमी आहे, बट या लेक्चर मध्ये तुम्ही जे फॉर्म्युले झाले ते पूर्ण रिवाइज करायचे. 6 फॉर्म्युले इनव्हर्सचे, 6 फॉर्म्युले त्या ठिकाणी पाठच पाहिजे ज्यावेळी आपण इंटिग्रल ऑफ द फॉर्म सुरुवात करणार आहोत सॉल्व्ह करायला. त्यासाठी फॉर्म्युले पाठ करा सगळे. हे जे लास्ट फॉर्म्युले राहिले प्रूव्ह करायचे ते प्रूव्ह करा. लास्ट एकच राहिलाय, तो फॉर्म्युला त्या ठिकाणी प्रूव्ह करायचा. लास्टचा जो 7 फॉर्म्युला तो जास्त यूज होत नाही. आणि नेक्स्ट लेक्चर म्हणजे उद्याच्या लेक्चर पासून आपण इंटिग्रल ऑफ द फॉर्म जे काय आहे ते त्या ठिकाणी सॉल्व्ह करायला सुरुवात करणार आहोत. इंटिग्रल ऑफ द फॉर्म. ओके. तर भेटूया नेक्स्ट लेक्चरला नवीन टॉपिक्स म्हणजेच इंटिग्रल ऑफ द फॉर्म. आतापर्यंत महत्वाचा सबस्टिट्यूशन जो आहे तो व्यवस्थित त्याची प्रॅक्टिस करा. जे आपण एक्झाम्पल सॉल्व्ह केले क्लासमध्ये ते परत परत त्या ठिकाणी सॉल्व्ह करा. बाकीचे याच्या व्यतिरिक्त बाकीचे काही एक्झाम्पल विचारत नाही क्वेश्चन पेपर मध्ये, त्याच टाइपचे तुम्हाला प्रॅक्टिस सेट मध्ये जे क्वेश्चन दिले त्यांची प्रॅक्टिस ठेवा. तुम्हाला आता होमवर्क दिलाय मॅथमॅटिकल लॉजिकचा जो मिसेलियस एक्सरसाइज आहे तो पूर्ण सॉल्व्ह करा. 1 बाय 1 चॅप्टर आपण आता प्रॅक्टिस त्या ठिकाणी घेत जाणार आहोत. मिसेलियस झाल्यानंतर लॉजिकचा, त्यानंतर आता आपण पुढला जो चॅप्टर आहे मॅट्रायसिस त्याचा घेऊ आणि मग डेरिव्हेटिव्हचे परत त्याच ठिकाणी तुम्हाला प्रॅक्टिसला त्या ठिकाणी क्वेश्चन दिले जातील, त्याची प्रॅक्टिस करायची. कारण मॅथ मध्ये प्रॅक्टिस केल्याशिवाय काहीच होणार नाही. प्रॅक्टिस खूप महत्वाची असते. डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशन मध्ये दोघांमध्ये देखील प्रॅक्टिस खूप महत्वाची असते. प्रॅक्टिसनी एक्झाम्पल कशा टाईपचे असतात हे समजतं. प्रॅक्टिसनी कुठल्या टाईपचे एक्झाम्पल कसे आयडेंटिफाय करायचं हे देखील त्यामध्ये त्याची प्रॅक्टिस होते. जर तुम्ही हे केलं नाही तर डायरेक्ट क्वेश्चन पेपरला कुठल्या टाईपचं फंक्शन हे तुम्हाला आयडेंटिफाय करताच येणार नाही. आणि ज्यावेळी आयडेंटिफाय करता येत नाही कुठल्या टाईपचं एक्झाम्पल आहे ते कसं सॉल्व्ह करायचं हे त्यामध्ये क्लिकच होत नाही. आणि त्याच वेळी म्हणतो आपण पेपरचं कन्फ्युजन होतं पेपरमध्ये, म्हणजे बाकी काही होत नाही. ते एक्झाम्पल कसं सॉल्व्ह करायचं हेच आठवत नाही. कारण आपण एक्झाम्पल तर भरपूर सॉल्व्ह केलेले असतात. कॉपी पेस्ट फक्त बघायचं आणि सॉल्व्ह करायचं, बघायचं आणि सॉल्व्ह करायचं. हे त्या ठिकाणी आपण बघितलं नसतं का कसं आयडेंटिफाय करायचं. हे जर समजलं तर त्या ठिकाणी कन्फ्युजन अजिबात होत नाही. त्यासाठी प्रॅक्टिस खूप महत्वाची असते. एक्झाम्पल आपल्याला प्रत्येक टाईपचे डोळ्याखालून गेलेलेच पाहिजे, ते आपण आयडेंटिफाय केलेच पाहिजे. तुम्ही क्वेश्चन पेपर बघा, मागचे चाळा, त्यामध्ये एक्झाम्पल बघा. हे एक्झाम्पल आपण ओळखलंच पाहिजे कुठल्या टाईपने सॉल्व्ह होलंय. आणि ज्यावेळी डेरिव्हेटिव्ह असेल इंटिग्रेशन आपण आयडेंटिफाय केलं कुठल्या टाईपचं फंक्शन, 50% एक्झाम्पल त्याच ठिकाणी सॉल्व्ह झालेलं असतं. ते एक्झाम्पल आपण हाफ
ऍटलिस्ट हाफ पर्यंत तरी कम्प्लिटली बरोबर सॉल्व्ह करू शकलो लक्षामध्ये. किंवा जरी आपण आयडेंटिफाय केलं तर एकदा त्यामध्ये पहिली स्टेप आठवली तर आपण पुढल्या स्टेप त्या ठिकाणी ऑटोमॅटिकली सॉल्व्ह करू शकतो. ओके, त्यासाठी प्रॅक्टिस खूप महत्वाची आहे. हे जे आपले एक्झाम्पल होतात हे एक्झाम्पल परत वाटलं सॉल्व्ह करून बघा. नोटबुक्स जी तुमची रफ नोटबुक असेल त्यामध्ये परत परत सॉल्व्ह करून बघायची जेणेकरून तुमची प्रॅक्टिस. आणि बघताना नोटबुक्स क्लोज करायचे. हे जे आपण राईट करतोय नोट जे एक्झाम्पल आणि न बघता सॉल्व्ह होतात का चेक करायचे. ज्यावेळी न बघता सॉल्व्ह होईल, न बघता एक्झाम्पल कुठले आपण आयडेंटिफाय करू त्यावेळी आपला तो चॅप्टर परफेक्ट झाला, डेरिव्हेटिव्ह असो किंवा इंटिग्रेशन. आणि जर आपल्याला त्या एक्झाम्पल कडे बघून कन्फ्युजन झालं कसं सॉल्व्ह करायचं त्यावेळी आपला चॅप्टर त्यावेळी समजायचं का आपला चॅप्टर अजून परफेक्ट नाहीये, अजून आपल्याला त्याची प्रॅक्टिसची गरज आहे. कारण आपण जर एखादं सॉल्व्ह नाही झालं तर आपण सोडून देतो, जाऊ द्या हे काय महत्वाचं नाहीये. बट ज्यावेळी सॉल्व्ह नसतं झालेलं एक्झाम्पल त्यावेळी समजायचं का तो चॅप्टर आपला अजून परफेक्ट नाहीये. मग परफेक्ट करण्यासाठी त्या चॅप्टरचे जेवढे काही एक्झाम्पल आपल्याला भेटतील ते एक्झाम्पल सॉल्व्ह करायचा प्रयत्न करायचा. ऑटोमॅटिकली तो चॅप्टर परफेक्ट होणार आहे. रीड करून कुठलाही मॅथचा चॅप्टर परफेक्ट होत नाही, लक्षात ठेवा. एक्झाम्पल रीड करून तर अजिबात नाही. हे एक्झाम्पल दिसले ठीक आहे, ह्या टाईपचे आपल्याला ते समजतं, या टाईपचे ही स्टेप आहे ही स्टेप आहे, अजिबात नाही. ते ज्यावेळी आपण न बघता पूर्ण सॉल्व्ह करू त्यावेळी ते परफेक्ट होणार. ओके, एक्झाम्पलची प्रॅक्टिस कंटिन्यू ठेवा. भेटूया नेक्स्ट लेक्चरला नवीन टॉपिक सह, इंटिग्रल ऑफ दी फॉर्म.